नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील उगले, KVN नाईक महाविद्यालय दिंडोरी. आपण आज अर्थशास्त्र या विषयातील राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित विविध संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न या दोन संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. याचं कारण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नावरून देशाच्या आर्थिक स्थितीची खऱ्या अर्थाने कल्पना येते. ज्याप्रमाणे आपण आपल्या वैयक्तिक उत्पन्नाच्या आधारे आपली तुलना करतो, म्हणजेच गरीब, मध्यमवर्ग आणि श्रीमंत, त्याचप्रमाणे जगातील देशांची तुलना करण्यासाठी आणि आपल्या देशाच्या विकासाचे मोजमाप करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सातत्याने बदल होत असतो आणि ह्या बदलावरून आपल्याला विकासाचं मोजमाप करता येतं. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक आर्थिक वर्ष गृहीत धरले जाते. सद्यस्थितीमध्ये आपण वर्षाची गणना 3 पद्धतीने करतो. एक म्हणजे शैक्षणिक वर्ष, जे जून ते मे असतं. दुसरं कॅलेंडर वर्ष, जे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असतं. आणि तिसरं म्हणजे आर्थिक वर्ष, त्याचा कालखंड 1 एप्रिल ते 31 मार्च. जगातील प्रत्येक देशामध्ये दरवर्षी आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना होते. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना सर्व वस्तू व सेवांची गणना केली जाते, कारण की वस्तू या मूर्त असतात, त्या आपल्याला डोळ्याने दिसतात. तसेच सेवा ह्या अमूर्त असतात, त्या डोळ्याने दिसत नाही किंवा आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय या संदर्भात विविध संकल्पना आहे. मात्र भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती कार्यरत आहे आणि या समितीने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय या संबंधी जी संकल्पना किंवा व्याख्या केली आहे ती याप्रमाणे आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन होय. या संकल्पनेवरून असं दिसतं की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 1 वर्षाचा कालखंड आपण गृहीत धरतो. आपण त्याला आर्थिक वर्ष म्हणतो. म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 1 एप्रिल ते 31 मार्च या कालखंडातले उत्पन्नाची गणना होते. या कालखंडामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांची गणना होते. म्हणजेच एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशात तयार होणाऱ्या सर्व वस्तू, अगदी टाचणीपासून तर संगणकापर्यंत, तसेच सर्व सेवांची गणना होते. मात्र अशी गणना करताना कोणत्याही वस्तूची एकापेक्षा जास्त वेळा म्हणजे दुहेरी गणना होणार नाही याची दक्षता घेतली जाते. आणि अशी दुहेरी गणना होऊ न देता जेव्हा वस्तू व सेवांचे मापन होते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. त्यामुळे साहजिकच राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला आपल्या देशाच्या विकासाची कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण जरी वस्तू व सेवा गृहीत धरत असलो तरी वस्तू व सेवांची मोजणी करता येत नाही. याचं मेन कारण म्हणजे वस्तूंची गणना करण्यासाठी आपण जे साधनं वापरतो मोजमापन करण्याचं, ते साधनं भिन्न आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं, दूध आपण लिटरमध्ये मोजतो, साखर किलोमध्ये मोजतो, कापड मीटरमध्ये मोजतो, आंबे नगामध्ये मोजतो. जेव्हा अशा अनेक वस्तू विविध पद्धतीने जर मोजमाप होत असेल तर त्यांचं मोजमाप करता येत नाही. त्यामुळे अशा सर्व वस्तूंचं आपण पैशामध्ये मूल्यांकन करतो. म्हणजे त्या वस्तूंची एकूण संख्या गुणिले त्या वस्तूंची किंमत बरोबर त्या वस्तूचं पैशामधलं एकूण उत्पन्न.
तर अशा पद्धतीने देशातील सर्व वस्तू व सेवांचं आपण पैशामध्ये रूपांतर करतो आणि पैशाची मोजमाप करतो. मात्र अशी गणना करताना कोणत्याही वस्तूची दुहेरी गणना होणार नाही किंवा कोणतीही वस्तू मोजायची राहणार नाही याची दक्षता घेतली जाते. सर्व वस्तू व सेवांचं मोजमाप करताना त्या वस्तू व सेवांचं बाजार मूल्य विचारात घेऊन त्याची गणना केली जाते. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्या देशाची प्रगती समजते. मागील काही वर्षातील राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्यावरून आपलं उत्पन्न किती वेगाने वाढत आहे याची आपल्याला कल्पना येते आणि त्यावरून आपल्या देशाची प्रगती किती वेगाने होते आहे हे समजतं. वस्तू व सेवांचं मोजमाप करताना बऱ्याच वेळा एकच वस्तू अनेक ठिकाणी गणली जाऊ शकते. विशेषतः भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना आपण सर्वप्रथम अर्थव्यवस्थेची 3 भागात विभागणी करतो. त्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. त्यामुळे बऱ्याच वेळा एकच वस्तू एकापेक्षा अनेक ठिकाणी कच्चा माल म्हणून वापरली जाते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्या वस्तूची 2दा किंवा 3दा गणना होऊ शकते. कोणत्याही वस्तूची दुहेरी गणना होऊ नये म्हणून 2 पद्धतींचा अवलंब होतो. एक म्हणजे फक्त अंतिम वस्तू मोजणं किंवा फक्त मूल्यवृद्धी मोजणं. उदाहरणार्थ कापूस, सूत, कापड आणि कपडे हे 4 वस्तू आपण गृहीत धरल्या. कापूस आपण प्राथमिक क्षेत्रामध्ये मोजतो. त्या कापसापासून सूत तयार करतो. सूत हे कंपनीत तयार होतं. आपण ते द्वितीय क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्रामध्ये मोजतो. त्या सुतापासून कापड तयार होतं. ते उद्योगामध्ये आपण गणतो आणि त्या कापडापासून कपडे शिवतो. ते सेवा क्षेत्रामध्ये मोडतो. म्हणजे या ठिकाणी कापूस एकाच वेळेस अनेक ठिकाणी आपण मोजू शकतो आणि त्यामुळे कापसाची एकापेक्षा जास्त वेळा गणना होणार नाही. त्यासाठी फक्त अंतिम वस्तू मोजणे म्हणजे कापूस, सूत, कापड न मोजता फक्त कपड्यांची किंमत गृहीत धरणे किंवा फक्त मूल्यवृद्धी मोजणे. कारण की फक्त आपण जर कपडे मोजले, कापूस मोजला नाही तर जो कापूस आपण कपड्यांसाठी वापरत नाही, जो देवघरात वापरतो, गाद्यांसाठी वापरतो, त्या कापसाची गणना होणार नाही. त्यासाठी मूल्यवृद्धी मोजणं हे नेहमी चांगले असते. कारण की मूल्यवृद्धीमध्ये कोणत्याही वस्तूची प्रत्येक स्टेजमध्ये जी किंमत वाढते ती किंमत आपण या ठिकाणी गृहीत धरणं आवश्यक असतं. आता राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अनेक ठिकाणी वापरली जाते किंवा राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित अनेक संकल्पना आहेत. विशेषतः स्पर्धा परीक्षेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित अनेक संकल्पना बऱ्याच वेळा विचारल्या जातात. त्यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय, वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न, वेशक्य किंवा खर्चयोग्य उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न, अशा राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित अनेक संकल्पना आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित ज्या विविध संकल्पना आहेत त्यातली पहिली संकल्पना आपण बघूया. ती म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्न होय. त्याला GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट किंवा इन्कम होय. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण देशातील नागरिक हा घटक महत्त्वाचा मानतो. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशातील नागरिकांनी एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण केलेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्यांकन किंवा मापन होय. म्हणजे एखाद्या देशातील नागरिकांनी एका वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादित केलेल्या सर्व
वस्तू व सेवांची गणना स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होते. मात्र स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण हस्तांतरित उत्पन्न मोजत नाही. हस्तांतरित उत्पन्न म्हणजे असं उत्पन्न की जे उत्पन्न कोणतंही श्रम न करता मिळते तर आपण हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतो. हे उत्पन्न मोजताना सुद्धा आपण एक आर्थिक वर्षाचा कालखंड गृहीत धरतो आणि कोणत्याही वस्तूची दुहेरी गणना न करता देशातील नागरिकांनी एका वर्षाच्या कालखंडामध्ये जितक्या वस्तू व सेवांची निर्मिती केली असेल अशा सर्व वस्तू व सेवांची गणना आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत असतो. तसेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अवैध मार्गाने मिळणारे उत्पन्न मोजले जात नाही. म्हणजे थोडक्यात कोणतंही काम किंवा श्रम न करता जो मोबदला मिळतो तो मोबदला या ठिकाणी मोजला जात नाही. तसेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण घसारा खर्च हा सुद्धा वजा केला जात नाही. विविध अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे 3 दृष्टिकोन सांगितले आहे. एक म्हणजे उत्पन्न दृष्टिकोन, दुसरा खर्च दृष्टिकोन आणि मूल्यवाढ दृष्टिकोन. अशा 3ही पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न नेमकं कसं काढतात त्याचं आपण जर सूत्र बघितलं तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि घसारा किंवा भांडवलक्षय भत्ता माहिती असणं आवश्यक आहे. त्याचं आपण जर सूत्र बघितलं तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GNP बरोबर NNP म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा इन्कम निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न अधिक घसारा किंवा भांडवलक्षय भत्ता. म्हणजे थोडक्यात निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण घसारा किंवा भांडवलक्षय भत्ता जर ऍड केला मिळवला तर आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. राष्ट्रीय उत्पन्नाची दुसरी संकल्पना म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्न होय. आपण त्याला NNP म्हणजे नेट नॅशनल इन्कम असा होतो. नेट नॅशनल इन्कम काढायचा असेल तर आपल्याला घसारा किंवा भांडवलक्षय भत्ता माहीत असणं आवश्यक आहे. आपण जर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याची व्याख्या जर बघितली तर त्यावर आपलं असं दिसतं की स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहते त्यास निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजेच इथं आपल्याला घसारा किंवा भांडवलक्षय भत्ता स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून वजा करावा लागतो. कारण की कोणत्याही वस्तूचे उत्पादन करताना आपण भांडवली वस्तू किंवा यंत्रसामग्रीचा वापर करत असतो. म्हणजे थोडक्यात यंत्राच्या सहाय्याने आपण एखाद्या वस्तूची निर्मिती करत असतो आणि त्या वस्तूची निर्मिती करताना त्या यंत्राची काही झीज होत असते. त्याला घसारा किंवा भांडवलक्षय असंही म्हणतात. आणि ही झीज आपल्याला आपल्या उत्पन्नातून वजा करणं आवश्यक असतं आणि त्यामुळे साहजिकच एखाद्या यंत्रसामग्रीचा किंवा भांडवली वस्तूचा वापर केल्यामुळे त्याची किती झीज झाली ती झीज भरून काढण्यासाठी तो मालक घसारा किंवा भांडवलक्षय भत्ता किंवा झीज निधी बाजूला काढून ठेवतो आणि अशी झीज स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामधून वजा केली जाते. मात्र अशी झीज काढणं अवघड असतं कारण की एखाद्या यंत्राची किती झीज झाली याचं मोजमाप करणं कठीण असतं. ही झीज काढताना त्या यंत्राची किंमत तिचं आयुष्य लक्षात घेऊन ही झीज काढली जाते. इतर उत्पन्नाप्रमाणेच निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मोजताना सुद्धा एक आर्थिक वर्ष गृहीत धरून त्या आर्थिक वर्षातील वस्तूंची बाजारभावानुसार मूल्यांकन केलं जातं. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नेमके कसे काढतात त्याचं आपण जर सूत्र बघितलं तर आपल्याला
निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी दोन गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. एक म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि दुसरं म्हणजे भांडवलक्षय भत्ता किंवा घसारा. जेव्हा आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामधून घसारा वजा करतो तेव्हा आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळते. म्हणजे थोडक्यात NNP बरोबर GNP वजा घसारा. राष्ट्रीय उत्पन्न संबंधित तिसरी संकल्पना आहे ती म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न, ज्याला आपण GDP म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक इन्कम. देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत देशातील साधन सामग्री वापरून देशातील व परकीय नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्यांकन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय. स्थूल देशांतर्गत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांची गणना आपण या ठिकाणी करतो. मग अशा वस्तू एक तर देशातील नागरिक करता असतील किंवा एखादी परकीय व्यक्ती आपल्या भारतामध्ये असेल आणि ती एखादी वस्तू निर्माण करत असेल तर तीही वस्तू आपण या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये मोजतो. कारण की स्थूल देशांतर्गत उत्पन्न मोजताना आपण ती वस्तू किंवा सेवा कोणी निर्माण केली आहे यापेक्षा ती आपल्या देशात तयार झाली आहे याला जास्त महत्त्व देतो. म्हणजे थोडक्यात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत ज्या ज्या वस्तू व सेवांची निर्मिती होते अशा सर्व वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्यांकन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय. वस्तूचे उत्पादन करण्यासाठी देशातील साधन सामग्रीचा वापर होतो. अशी वस्तू निर्माण करणारी व्यक्ती एक तर भारतीय असेल किंवा परकीय असेल. कोणती व्यक्ती जरी असली तरी ती व्यक्ती त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी देशातील साधन सामग्रीचा वापर करते आणि त्यामुळे इथे फक्त देशातील उत्पादन आपण गृहीत धरतो. स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजण्यासाठी सुद्धा आपण एक आर्थिक वर्ष गृहीत धरतो आणि या आर्थिक वर्षामध्ये निर्माण झालेल्या सर्व वस्तू व सेवांची आपण गणना करतो. स्थूल देशांतर्गत उत्पादन काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. एक म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, दुसरं म्हणजे आयात आणि निर्यात. जेव्हा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामधून आपण निर्यातीमधून आयात वजा जी रक्कम शिल्लक राहते ती जर त्यात मिळवली तर आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पन्न मिळतं. म्हणजे GDP बरोबर GNP अधिक कंसामध्ये निर्यात वजा आयात. तर अशा पद्धतीने आपण देशातील स्थूल देशांतर्गत उत्पन्न मोजतो. चौथी संकल्पना आहे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न होय. ज्याप्रमाणे आपण देशाचं उत्पन्न मोजतो त्याचप्रमाणे देशातील व्यक्तींचं किंवा कुटुंबाचं उत्पन्न आपण मोजत असतो. त्याची आपण जर व्याख्या बघितली तर एका वर्षाच्या कालावधीत व्यक्ती आणि कुटुंबांना वर्षभरामध्ये विविध मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न होय. म्हणजेच व्यक्तिगत किंवा वैयक्तिक उत्पन्न मोजण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला वर्षभरामध्ये ज्या ज्या मार्गांनी उत्पन्न मिळते अशा सर्व उत्पन्नाची आपण बेरीज करतो. मात्र अशी बेरीज करताना आपण व्यक्तिगत उत्पन्नातील काही उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात मोजत नाही. उदाहरणार्थ हस्तांतरित किंवा बदली उत्पन्न. समजा एखादी व्यक्ती असेल किंवा एखादं कुटुंब असेल तर त्या कुटुंबाला वर्षभरामध्ये
विविध मार्गाने उत्पन्न मिळत असते. समजा जर ती नोकरी करत असेल तर त्याला मिळणारा पगार, कुटुंबातील एखादी व्यक्ती मजुरी करत असेल तर त्याला मिळणारी मजुरी, कुणाला कर्ज दिला असेल तर त्यावर मिळणारे व्याज, विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले असेल तर त्यावर मिळणारे लाभांश, जर शेती असेल तर शेतीपासून मिळणारे उत्पन्न, घर किंवा गाडी असेल आणि ती भाड्याने दिली असेल तर त्यापासून मिळणारे भाडे. तर अशा विविध मार्गाने एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला वर्षभरामध्ये जे जे उत्पन्न मिळते अशा सर्व उत्पन्नाची जर बेरीज केली तर आपल्याला त्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न मिळते. त्याचं आपण जर सूत्र बघितलं तर व्यक्तिगत उत्पन्न बरोबर पगार अधिक मजुरी अधिक व्याज अधिक लाभांश अधिक शेतीचे उत्पन्न अधिक भाडे अधिक इतर उत्पन्न. तर अशा पद्धतीने वैयक्तिक उत्पन्न मोजताना आपण त्या व्यक्तीला मिळणाऱ्या सर्व उत्पन्नाचा समावेश करतो. पुढची संकल्पना आहे वेशक्य किंवा खर्च योग्य उत्पन्न होय. एखाद्या व्यक्तीला समजा वर्षभरामध्ये विविध मार्गाने जर 5 लाख रुपये उत्पन्न मिळत असेल तर हे झालं त्या व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न. मात्र हे सर्व वैयक्तिक उत्पन्न 100% आपल्याला खर्च करता येत नाही. तर ह्या वैयक्तिक उत्पन्नामधील जे उत्पन्न आपण प्रत्यक्षपणे खर्च करू शकतो त्या उत्पन्नाला वेशक्य किंवा खर्चयोग्य किंवा विनियोग शक्य उत्पन्न असं म्हणतात. आता एखाद्या व्यक्तीला वर्षभरामध्ये जे वैयक्तिक उत्पन्न मिळतं ते 100% खर्च करता येत नाही, कारण अशा उत्पन्नावर त्या व्यक्तीला विविध प्रकारचे कर हे भरावे लागतात. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स. समजा एखाद्या व्यक्तीला वर्षभरामध्ये विविध मार्गाने जर 5 लाख रुपये उत्पन्न मिळत असेल तर हे झालं त्या व्यक्तीचं व्यक्तिगत उत्पन्न. आणि ह्या 5 लाखामध्ये जर ती व्यक्ती 50,000 रुपये इन्कम टॅक्स भरत असेल तर 5 लाख वजा 50,000 टॅक्स बरोबर 4.5 लाख. याचा अर्थ त्या व्यक्तीचं वेशक्य उत्पन्न विविध कर वजा जाता 4.5 लाख इतके होतं. म्हणजेच व्यक्तीला वर्षभरामध्ये जे उत्पन्न मिळतं ते 100% खर्च करता येत नाही. त्याचं कारण म्हणजे व्यक्तीला विविध प्रकारचे कर भरावे लागतात आणि असा कर वजा जाता जे उत्पन्न शिल्लक असते त्याला आपण वेशक्य किंवा खर्चयोग्य उत्पन्न असं म्हणतो. याची जर व्याख्या करायची झाली तर व्यक्तीला मिळणाऱ्या व्यक्तिगत उत्पन्नातून प्रत्यक्ष कर वजा जाता जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला खर्चयोग्य उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात वेशक्य उत्पन्न काढायचं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न आणि ती व्यक्ती भरत असलेले कर माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे या सूत्रावरून वैयक्तिक उत्पन्नातून प्रत्यक्ष कर वजा केले असता जे उत्पन्न शिल्लक असतं त्याला खर्चयोग्य उत्पन्न असंही म्हणतात. त्याचं दुसरं पण एक सूत्र आहे ते म्हणजे खर्चयोग्य उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक बचत. या पद्धतीने सुद्धा आपल्याला खर्चयोग्य उत्पन्न काढता येतं. थोडक्यात वेशक्य उत्पन्न म्हणजे आपल्या वैयक्तिक उत्पन्नामधून सर्व कर वजा जाता जे उत्पन्न शिल्लक असतं आपण त्याला वेशक्य किंवा खर्चयोग्य उत्पन्न असं म्हणतो. दुसरी संकल्पना आहे दरडोई उत्पन्न. ज्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना महत्वाची आहे त्याचप्रमाणे दरडोई उत्पन्न ही संकल्पना सुद्धा तितकीच महत्वाची आहे. राष्ट्रीय उत्पन्नावरून एखादा देश किती श्रीमंत आहे याची कल्पना येते, तर दरडोई उत्पन्नावरून
त्या देशातील नागरिक किती श्रीमंत आहे याची कल्पना येते. म्हणजेच थोडक्यात दरडोई उत्पन्नावरून देशातील नागरिकांच्या राहणीमानाची कल्पना येते. मात्र उत्पन्नाचे वाटप कसे आहे त्यावरून त्या देशातील राहणीमानाची कल्पना येते. जर 80% लोक श्रीमंत असतील आणि 20% लोक गरीब असेल तर साहजिकच त्या देशातील नागरिक श्रीमंत आहे असा अर्थ होतो. मात्र याच्या अगदी उलट असेल, जर 20% श्रीमंत असतील आणि 80% गरीब असतील तर मात्र त्या देशातील नागरिकांचे राहणीमान खालच्या पातळीचे आहे किंवा कमी दर्जाचे आहे असा अर्थ होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्नाप्रमाणेच दरडोई उत्पन्न ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की दरडोई उत्पन्नावरून देशातील नागरिकांच्या राहणीमानाची कल्पना येते. देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न काढायचे असेल तर आपला 2 गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. एक म्हणजे त्या देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या देशातील एकूण लोकसंख्या. म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोकसंख्येवरून आपण त्या देशातील दरडोई उत्पन्न काढता येते. ज्या वर्षाचे दरडोई उत्पन्न काढायचे असेल त्याच वर्षातील राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच वर्षातील एकूण लोकसंख्या विचारात घेऊन आपण त्या वर्षाचे दरडोई उत्पन्न काढू शकतो. दरडोई उत्पन्न म्हणजे काय त्याची आपण जर व्याख्या बघितली तर देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भाग दिला असता जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला देशाचे दरडोई उत्पन्न असं म्हणतात. म्हणजेच दरडोई उत्पन्न बरोबर राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या जर केलं तर आपला दरडोई उत्पन्न मिळते. समजा 2019-20 चे दरडोई उत्पन्न काढायचे असेल तर 2019-20 चे राष्ट्रीय उत्पन्न किती होते त्याला 2019-20 च्या एकूण लोकसंख्येने जर भाग दिला तर आपल्याला 2019-20 चे दरडोई उत्पन्न मिळते. म्हणजे थोडक्यात ज्या वर्षाचे दरडोई उत्पन्न काढायचे आहे त्याच वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच वर्षाची एकूण लोकसंख्या विचारात. अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित अनेक संकल्पना आहेत आणि त्यामुळे साहजिकच जगातील प्रत्येक देश दरवर्षी एका आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असतात. आणि असं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रामुख्याने 3 पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यामध्ये उत्पादन पद्धत, दुसरी उत्पन्न पद्धत आणि तिसरी खर्च पद्धत. जगातील विविध देश एका वेळी 1 किंवा 2 किंवा एकापेक्षा अधिक पद्धतींचा अवलंब करून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असतात. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आपण 2 पद्धतींचा अवलंब करतो. ती म्हणजे उत्पादन पद्धत आणि दुसरी म्हणजे उत्पन्न पद्धत. म्हणजे थोडक्यात भारतामध्ये खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना होत नाही. जेव्हा आपण वस्तू मोजतो तर वस्तू मोजण्यासाठी उत्पादन पद्धतीचा अवलंब होतो आणि जेव्हा आपण सेवा मोजतो तेव्हा उत्पन्न पद्धत वापरतो. म्हणजे थोडक्यात भारतामध्ये उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत यांचा एकत्रित वापर करून भारताचे तर या 3ही पद्धतीने नेमके राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजते हे आपण बघूया. पहिली म्हणजे उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वर्षभरातील सर्व वस्तूंची चालू किमतीनुसार आपण गणना करतो. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण अर्थव्यवस्थेची 3 भागात विभागणी करतो. एक म्हणजे
प्राथमिक क्षेत्र, दुसरं द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र अशी 3 भागामध्ये किंवा 3 क्षेत्रामध्ये विभागणी केल्यामुळे कोणत्या क्षेत्रापासून किती उत्पन्न मिळालंय याची आपल्याला कल्पना येते. प्रत्येक क्षेत्रानिहाय उत्पन्नाची गणना केली जाते. त्यामुळे कोणत्या क्षेत्राचा हिस्सा किती आहे आणि भारताच्या विकासामध्ये कोणतं क्षेत्र महत्त्वाचं आहे हे समजते. उत्पादन पद्धतीने उत्पन्न मोजताना कोणत्याही वस्तूची दुहेरी गणना होणार नाही व कोणतीही वस्तू मोजायची राहणार नाही याची काळजी घेतली जाते. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात याची कल्पना आपल्याला या सूत्रावरून येते. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर वस्तूंची एकूण संख्या गुणिले किंमत. आपण बघितलं की उत्पादन मोजताना आपण सर्व वस्तूंची गणना करतो. वस्तूंचं मोजमाप करता येत नाही कारण की वस्तूंचं मोजमाप करण्याची साधनं हे भिन्न आहे. काही वस्तू आपण नगात मोजतो, काही लिटरमध्ये मोजतो, काही किलोमध्ये मोजतो, काही मीटरमध्ये मोजतो, काही किलोमीटरमध्ये मोजतो आणि त्यामुळे आपण वस्तूंची गणना न करता प्रत्येक वस्तूचं पैशामध्ये मूल्यांकन करतो आणि असं मूल्यांकन करताना एका वर्षात निर्माण झालेल्या त्या वस्तूंची एकूण संख्या गुणिले बाजारभावानुसारची किंमत बरोबर त्या वस्तूपासून मिळणारे एकूण उत्पन्न अशा सर्व वस्तूंचं पैशामध्ये मूल्यांकन करतो आणि सरतेशेवटी सर्व वस्तूंच्या मूल्यांकनाची जर बेरीज केली तर आपल्या उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. दुसरी पद्धत म्हणजे उत्पन्न पद्धत. विशेषतः भारतामध्ये उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा अवलंब केला जातो. वस्तूंची गणना करण्यासाठी आपण उत्पादन पद्धत वापरतो आणि सेवांची गणना करण्यासाठी आपण उत्पन्न पद्धत वापरतो. त्यामुळे देशातील व्यक्ती किंवा संस्थांना मिळणाऱ्या उत्पन्नाची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. कारण की कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी ज्या 4 घटकांची गरज भासते ते म्हणजे श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन. या 4ही घटकांना जो मोबदला मिळतो त्या सर्व मोबदल्याची आपण जर बेरीज केली तर आपल्या उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. म्हणजेच थोडक्यात वेतन, खंड, व्याज आणि नफा यांची आपण जर बेरीज केली तर आपल्या उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. याचं आपण जर सूत्र बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर वेतन अधिक खंड अधिक व्याज अधिक नफा वजा बदली किंवा हस्तांतरित उत्पन्न. तर अशा पद्धतीने आपण उत्पन्न पद्धतीने विशेषतः सेवांची गणना करतो. तिसरी जी पद्धत आहे ती भारतामध्ये वापरली जात नाही मात्र इतर देशामध्ये तिचा अवलंब होतो. खर्च पद्धतीमध्ये वस्तूंची गणना होत नाही, उत्पन्नाची पण गणना होत नाही, तर देशातील व्यक्ती व संस्था जो जो खर्च करतात त्या सर्व खर्चांची बेरीज केली जाते. अशी बेरीज करताना खर्चाची 2 भागात विभागणी केली जाते. एक म्हणजे खाजगी खर्च, दुसरा म्हणजे सरकारी खर्च. याशिवाय उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च व विदेशी खर्च या पद्धतीनेही गणना केली जाते. थोडक्यात उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत व खर्च पद्धत या 3ही पद्धतीने जरी उत्पन्न मोजलं तरी येणारी आकडेवारी ही सारखी असते. येणारे उत्पन्न हे सारखंच असतं. त्यामुळे उत्पादन बरोबर उत्पन्न बरोबर खर्च असं म्हटलं जातं. या ठिकाणी या सूत्रावरून आपल्याला खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काढता येतं. खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक कंसामध्ये
निर्यात वजा आयात या पद्धतीने आपण जर बेरीज जर केली तर आपल्या खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न, त्याची गणना व राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित विविध संकल्पनांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षेसाठी या संकल्पना फार महत्त्वाच्या आहे. त्याचा निश्चितच तुम्हाला उपयोग होईल.